आज आपण 5 मिनिटात बनवता येईल असा पौष्टिक नाश्ता बनवतोय। यासाठी मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात घालायचा, रवा घालायचा, दही घातलंय फेटून, चवीप्रमाणे मीठ, पाणी घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। ही एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची। आवडीच्या भाज्या घालायच्या, मी कढीपत्तासुद्धा घातलेला आहे बारीक चिरून, 1 चमचा जिरं घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। असं हे घट्ट बॅटर पाहिजे। यानंतर 1 पॅकेट इनोचं फोडून घालायचं आहे, पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि असं जाडसर घट्ट बॅटर बनवून घ्यायचं। यानंतर पॅन गरम करायला ठेवला, 1 ते 1.5 पळी 2 पळी बॅटर घालायचं, हलक्या हाताने पसरवून घ्यायचं म्हणजे याला जाळ्या मस्त पडतात। झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनिटं वाफेवर हा उत्तप्पा मस्त शिजवून घ्यायचा। याला उलटून घ्यायची गरज नाही, असाच चांगला लागतो खायला। तुम्ही पाहिजे तर दोन्ही बाजूने हा शेकवून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता काय भारी याला जाळ्या पडलेल्या आहेत, खायला खूपच चांगला लागतो। तुम्ही काय करता उरलेल्या भाताचं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असा उत्तप्पा केला नसेल तर करून बघा। मुलांना तुम्ही नाश्त्याला देऊ शकता किंवा त्यांना टिफिनला देऊ शकता। खायला खूपच चांगला लागतो, शिवाय पौष्टिक देखील आहे कारण आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहे। हिरव्या चटणीबरोबर मी सर्व केला आहे, तुम्ही पाहिजे तर मुलांना सॉस बरोबर देऊ शकता। करून बघा आणि करून बघितल्यानंतर मला सांगा कसा झाला होता।